गुड मॉर्निंग, गुड डे. दर्शन, अरुण आणि इरफान, चला खुश रहा, आनंदात राहा, हसत राहा. चला मोठा वॉक करायचा आता. ओके. वाह. ओके नाही. छान आहे. नमस्कार नमस्कार. मला हे रोपं कसली हो? मोठी रोपं आहेत नाही. हा 17. अच्छा, ते समजून घ्यायचं तुम्हाला. मला काय 17. अच्छा, सांगा ना दादा. हा हे आहे. वा. विद्यार्थ्यांशी शेतकऱ्यांशी माझा संवाद साधलेला आहे. आता माझी माहिती मी तुम्हाला दिली. आता तुम्ही सांगा ना, हे नेमकं काय काय करतात तुम्ही नेमकं? शेती करतो. शेती तरी सांगा ना मग मोकळेपणे. शेती करतो. तू कपाशी, तूर, कांदा. गॅस बंद करतो. हा गाज माहिती. आणि हे जे रोप आहेत ते चना वगैरे. चना
चना हे आपलं तूर डाळ आहे काही हे तूर आहे. तूर आहे ना हे हा तूर आहे. आणि ते भरती रोपायची ती हे प्याज आहे प्याज म्हणजे कांदा. तो वरत नाही मोठी रोप हो कांदा कांदा. ते पण आहे हो, तुमच्याकडे हे भाजी वडी आहे. हा तेच मला वाटतं. ते संत्र कधी तुम्ही टाकता? आता हे दिवाळी येतो. दिवाळीच्या म्हणजे आता तर फळ कधी मिळेल फळ तुम्हाला दिवाळी. दिवाळीला दिवाळी म्हणजे आता तर दिवाळी होऊन म्हणजे गेली नोव्हेंबर. मग होऊन गेलं ना हो ते. दिवाळी होऊन गेली. म्हणजे पुढच्या वर्षी पुढच्या नोव्हेंबरला मिळेल. पुढच्या वर्षी संत्र मिळेल आणि त्याचा भाव वगैरे काय भाव तर असल पण भाव असते ते कधी 20,000 टनाची पण राहते. ते ठरवतं कोण भाव वगैरे ते आपले व्यापारी. व्यापारी हो. तुमच्या हातात काही नाही नाही आमच्या हातात काही. आणि सरकार सरकारच्या हातात नाही. सरकारचा रोल काही नाही, नाही मग तुम्हाला भाव चांगला मिळतो या वर्षीला चांगला भाव मिळाला. हा कधी मिळतो कधी नाही मिळत कधी मिळतो कधी नाही मिळत. ओके ना आणि मेन म्हणजे यावर्षी पाऊस वगैरे कसं काय पाऊस झालं वगैरे भरपूर झाला. आणि चांगला उपयोग झाला चांगला. अच्छा इथं बऱ्याच ठिकाणी त्या पावसाने धुमाकूळ घातला धमाकूळ घातलेला आहे आणि सोयाबीनचं पीक जे आहे ते गेलेलं आहे हा? पावसामुळे. पावसामुळे सोयाबीन गेलं ते होऊ शकलं नाही नाही सोयाबीन. अच्छा आम्हाला 3-4 एकर रोटर करून टाकला आम्ही. अच्छा कोणाचं कमी कापणीचं कमी केलं आम्ही. हा. तयार होतो. आणि आता इथे ज्वारी गहू किंवा तांदूळ असं नाही गहू आहे गहू आहे. आहे हिरवा गहू. ते गहू का गहू आहे. अच्छा पळ्याला गहू आहे. ते पळ्याला निमत झाले. अच्छा अच्छा त्याचं गहू आहे. मग तुम्हाला छान ते बघ. विदर्भामध्ये मी बऱ्याचदा ऐकलंय की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हो, आता ते खास करून विदर्भामध्ये हो. याचं काय कारण नेमकं आता म्हणजे नापिकीमुळं कर्जामुळं. कर्ज कोण असं काय होतं कसं काय कर्ज म्हणजे आपले बँकेचं कर्ज राहतात. हा कोणाकडे आपलं सावकारीचं कर्ज राहतात. हा मग शेतकरी म्हणजे नेमका कोणता साधारण शेतकरी सदन नाही साधारण शेतकरी. साधारण शेतकरी ना हो. आणि सदन नाही कर्ज. सदनला काही तसं नाही, हे नाही फरक पडत पण साधारण शेतकरी. साधारण शेतकरी आहे त्याला त्याला फळ. अच्छा खरंच फरक पडतो हो साधारण. मग ते त्यामुळे ते आत्महत्या- शावकर्जीपासून पैसे हा? मिळतात. शावकर्जीपासून पैसे घेतात हा. ते. कधी बँकेचं कर्ज राहतं. कर्ज असतं त्यामुळे ते होतं आणि तुम्ही मला बरीच माहिती दिली आणि शेतमजुरांना किती मिळतं ते हा? शेतमजूर जे असतात हो. त्यांना किती देतात तुम्ही तरी? त्या आम्ही 200 करू 200 रुपये रोज काम करणार. दिवसाला हो. अच्छा 200 कधी 300 राहतं. आता त्याच्या हातात मोबाईल द्यायचा नाही आलं कसं त्याचा लहान मुले त्याला मोबाईल द्यायचा नाही. त्या अधिकाऱ्यांनी मी तुम्हाला सांगितलं नाही व्यक्ती आलं का लक्षात हा कारण माझ्या मुलांना कधीही त्याचा मोबाईल हातात दिलाच नाही. बरोबर फक्त पुस्तक ते त्याला साथ देणार पुढे हो तो मोठा होणार हो घडणार नाही तेच ना तो कसा आहे आज season हल्ली काय आहे, ते मोबाईलमुळे सगळं काहीच होत नाही नाही बरोबर म्हणून छान मला आवडलं तुम्ही माझी चौकशी केली नंतर हे जरूर वाचा हा कसं काय ते एक कंपनीच आहे ना आरवी कंपनीच आहे. अच्छा मग रेग्युलर मिळतं हा रेग्युलर. का 6 महिने किंवा असं काय नाही महिन्याला महिन्याला असं प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी वगैरे बाकी तर काही सध्या आहे काही नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट लेबर. अच्छा सरकारी काही नाही नाही, सरकारी. ओके ओके ठीक आहे सुखी आहात ना हा काय चालू हा मग काय ओके चालू आहे. आता हे कधीपासून जर सकाळी किती वाजता सकाळी 7ला 7 ते संध्याकाळी 3 पर्यंत. 3 वाजता अच्छा 7 ते 3 चालेल 7 ओके ना चांगलं आहे असे किती जण असतात त्या त्या एरियामध्ये करायचं आहे आमचं 100 पर्यंत आहे. हां 100 तळेगाव आहे की नाही? हां. तिथून आपलं टोलनाका ते 100 पर्यंत तळेगाव. अच्छा चांगलं आहे मग त्यांचं ऑफिस कुठे असतं ऑफिस अमरावतीला आहे टोलनाक्यामध्ये अमरावती आहे. अच्छा अच्छा टोल नाका हा टोल अमरावती चालू राहू द्या बस, चालू ओके. आहे. निरज घ्यायचं. हो ना मग काय
माणसाच्या हातामध्ये फक्त मेहनत घेणं आहे. तुम्हाला पुस्तक हे पॅम्पलेट पुढे ठेवा ते, नंतर घरामध्ये जरूर द्या. म्हणजे मुलांना समजतं ना, हो की नाही, माहिती मिळेल, हो की नाही. संपूर्ण भारत चाललोय मी आणि सध्या महाराष्ट्र खास. हॅलो दर्शन, अरे किती वेळ झाला मी चालतोय. आता मला इथे बसायला खुर्ची मिळाली आहे आणि मस्तपैकी झाडाची सावली पण आहे, त्यामुळे मी थोड्या वेळ मस्तपैकी बसतो आणि नंतर पुन्हा चालायचं आहेच. आता इथले जे मालक आहेत ते म्हणाले की आपण 5 मिनिट बोलूया. त्यांनी स्वतः इच्छा प्रदर्शित केली आहे, तर बघूया किती वेळात ते येतात ते, हो की नाही तर आपण ते म्हणाले. मी म्हणलं मला चालेल, थंडगार पाणी हवं, हो की नाही. आता पाणी पण मिळेल असं बघतो, नाही आलं तरी चालेल, पण चालायचं आहे मात्र आता तुम्ही, हो की नाही, किमान 1 वाजेपर्यंत. आणि तेवढं आज तप्त वाटत नाही हवामान, त्यामुळे मी चालतोय. आणि दर्शनची पण तशीच इच्छा असावी असं मला वाटतं. ओके, चला येत आहेत का बघू, हो की नाही. हा ना, हो ना. आणि मला निवांत वेळ आहे, काय चालत असतो. मग काय 31 ऑक्टोबरला सुरू केलं चालायला. हा, त्या रोज चालतोय मी संपूर्ण महाराष्ट्र. हा, अगोदर संपूर्ण भारत मी चालून झालेलं आहे माझं. काश्मीर ते कन्याकुमारी 4000 किलोमीटर 4 महिन्याचं पूर्ण केलं. दुसरी पदयात्रा किबिथू अरुणाचल, तिथून चीनची सीमा दिसते, तिथून ते पोरबंदर, तेही 4000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये पूर्ण केलं. तिसरी पदयात्रा साबरमती आश्रम ते खाली कन्याकुमारी ते शांतिनिकेतन, तेही 4752 किलोमीटर 5 महिने आणि 8 दिवस. हे सगळं मी चालून झालेलं आहे. माझे लिम्का रेकॉर्ड झालेत, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड काढण्याचे. वॉकिंग दिवसाला 30-35 किलोमीटर माझं ऍव्हरेज, आणि या वयामध्ये मी 30 किलोमीटर चालू शकतो. मेन म्हणजे मी हे रेकॉर्ड करण्यासाठी चाललो नाही, मी चाललो ते रेकॉर्ड होत गेले. लक्षात 500-600 शाळा कॉलेजमध्ये जाऊन मी शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्या भ्रूण हत्या आणि बालमजुरी यासाठी मी प्रचार आणि प्रसार करतो. आणि सध्या मी जो बाहेर पडलो ते फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला वेदना दिलेल्या जाणवल्या म्हणून मी 73व्या वर्षी चालायला सुरुवात केली. 31 ऑक्टोबरला फ्लॅग ऑफ दिला गेला. त्यांचे डोंबिवली कल्याण महापालिकेचे आयुक्त, तसेच तिथले रवींद्र चव्हाण, तसेच राजेश मोरे आमदार, या सगळ्यांनी मिळून 250-300 लोक होती, त्यांनी मला फ्लॅग ऑफ दिला. हा, आणि बँकेमध्ये 40 वर्ष सर्व सांगितलंय. 73 म्हणजे 60 पारस्त आम्ही कुठं जातो, 70+ म्हणजे वा वा बरी बरी. आणि मी गजानन काळे. अच्छा, लावा ना ते. हा, प्रॉपर अमरावती सिटी. अच्छा, मी पोलीस ऑफिसर होतो. अच्छा, मी कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो. हा, मी अधिकारी म्हणून रिटायर झालो. वा, छान. आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचं आमचं एक ध्येय होतं, संरक्षण आहे आणि खलनीकरण आहे. वा, हा, बरं नाही. आणि त्या तत्वावर बाकी कोणाचं मला कहणं देणं नाही. मी स्वतः ते फॉलोअप केलं. मी स्वतः त्या वा वा दृष्टीने मी चाललो. वा वा. आणि आजही एक सांगायचं तात्पर्य म्हटलं म्हणजे मला कुठलाही हॉबीज नाही आहे.
जे पोलिसांना असते. हा नो तंबाखू, नो पान सिगरेट, नो वाईन, नो नॉनव्हेज. बरोबर. अरे बाबा ते पण नाही. साधं माझं व्हेजिटेरियन आहे वा आणि नॅचरल आहे. बघा. आणि धन्य एक सांगतो का, परमेश्वरानं मी ते कुठंतरी एका मार्गाने आमचे सद्गुरू आहे, सत्संगाला मी जोडलो. अच्छा. तर आमचा राधास्वामी सत्संग पंथ आहे. ओके. पंथ म्हटलं म्हणजे ऑल इंडियात, ऑल वर्ल्ड मध्ये आहे त्याच्या शाखा. हा नागपूरला पण आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, नाशिकला आहे, प्रत्येक ठिकाणी. इंदोरला आहे, रायपूरला आहे, गुजरातमध्ये अहमदाबादला आहे, हो. बँगलोरला आहे. गुरु कोण? हा? गुरु ते राधास्वामी सत्संग, राधा. राधास्वामी सत्संग म्हणलं. अच्छा. बट इज इज ओनली वन द गॉड. ओके ओके. हा. 5 मिनिटं बसा, मी एक घेतो. वा मशीन बंद केली, तुम्हाला वेळ दिला म्हणजे खरं सांगू, फक्त पदयात्रीच करू शकतो. गाडीतून जाणारे येणार का? आणि मला आवडलं. विशेष म्हणजे मला खूप आनंद होतो हा. का तुमच्यासारखी युअर नेम माझं विद्याधर विठ्ठल बुसकुटे. विद्याधर बुसकुटे. आज माझ्यापर्यंत, आज मी जवळपास 2 वर्ष 3 वर्ष झाली इथे आलो आहे. हा. परंतु या रूटवर, या मार्गावर, नॅशनल हायवेवर ते पण प्रथमच पाहत आहे. अभिनंदन थँक्यू. थँक्यू. आणि फार आनंद होत आहे. परंतु आज माझ्याकडे कुठले मॅनपॉवर नाही आणि सर्व बंद असल्यामुळे मी तुमची सेवा करू शकतो. नाही. अरे कसं हे ऋणानुबंध आहेत कुठं, खरंच सांगतो. आणि कसं आहे सर, एक माझ्या दृष्टीतला एक अनुभव होता. मी नाशिकला होतो बरं का. हा नाशिकला होतो. एक ऑफिसर आली मला, हा युनिफॉर्म होतो. हा म्हणले सर तंबाखू द्या. हा म्हटलं मी यूज नाही करत. हा. आयशी मी पहिल्यांदा पाहतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिपार्टमेंटने हे नाही सांगितलं का तंबाखू कंपल्सरी आहे, खावं लागतं. आपला छंद आहे. हो जातं. मी म्हणतो शरीर जर शुद्ध ठेवलं काय बिघडतं. खरंच. तुम्ही गाडी केरोसिन टाका बरं का, ते ऍक्सेप्ट करते गेली. हम्म. तर कुठं काम काढते ना ते. मग लोकांना उभीच तुम्ही डॉक्टरकडे फिटली झाला, ब्लॉकेज झाले, किडनी स्टोन झाला, अजून काही. तर हा प्रॉब्लेम होतो. कशाला तुम्ही दवाखान्याचे डोर बरोबर. आणि खरं म्हटलं म्हणजे कोणापासून खोटं बोलणं आणि कोणाला फसवेगिरी करणं, मुळातच समाजामध्ये काय पोलीसच्या विषयी थोडी गुन्हा आहे. बरोबर. त्यामध्ये सर्वच पोलीस अधिकारी नसतात. नाही मला सांगू का, नाही तर नाही. तो मी माझ्या नेचरवर चाललो. आज स्थानिक लोकांना सेवा करतो. मी 60+ आहे. मला 64 लागेल आता. 5 वर्ष झाले मला रिटायर. अभिनवाची गोष्ट आहे. माय हेल्थ इज माय प्रॉपर्टी. करेक्ट. माय हेल्थ इज माय प्रॉपर्टी. करेक्ट. अदर प्रॉपर्टी इज नो व्हॅल्यू. काही नाही. सर्व इच्छेत राहत. आणि जीवनात माणूस जन्मापासून तर मृत्यूपर्यंत मोहमायात आहे. आजचा दिवस एकदम छान गेला, कारण आज शेतकरी, कामकरी, रेस्टॉरंटवाले, टपरीवाले सगळ्यांशी माझा संवाद साधला आणि सगळ्यांकडून बऱ्याच गोष्टी मला समजून घेतल्या मी. आलं का लक्षात? आणि विशेष म्हणजे आज चालणं पण भरपूर झालं आणि बरीच नावं मला बऱ्याच गोष्टी मला समजल्या. संत्र्याचं उत्पादन होते, ते पपई कुठे दिसत होती, गहू पण होतो, अशा बऱ्याच गोष्टी त्या शेतकऱ्यांकडून मला समजलं. आणि विशेष म्हणजे एक कामकरी त्याचं मी बघितलं, त्याचे पण कष्ट फार कमी असतात, पण जेमतेम त्याला 2-250 रुपये मिळतात दिवसभराचे. ते ऐकून मला थोडं वाईट वाटलं. आणि आज खुश आहे मी. मेन म्हणजे आता रात्रीचं जेवणही झालेलं आहे. अरुणने भात आणि आमटी केलेलीच असेल आणि मस्तपैकी जेवण झालं की निवांतपणे झोपायचं आहे आणि पुन्हा उद्या सकाळी नव्या जोमाने कामाला लागायचं. हो की नाही? खुश आहे मी. ओके, गुड नाईट.